गाइस जैसे रहते वैसे रुपेश बार में आए थे बदलापुर खास शोरमा खाने के लिए। तो आए शोरमा जे में ऑर्डर वगैरह देके बैठे और हमने ऑर्डर किया था चिकन टिक्का शोरमा। तो हमारे ऑर्डर वगैरह आई और टेस्ट बादशाह थे, एकदम सॉसेस वगैरह एकदम लोडेड थे और मजा आ गया। जैसे घर पे आए वैसे निकल रहे थे धारोल जाने के लिए काका के फार्म हाउस पर। अपनी जी वैगन निकल के डायरेक्ट पहुंच गए मॉन्जिनस में, क्योंकि मौसी का था बर्थडे, तो 12 बजे केक कट करना था। तो केक लिया और फिर बाद में लिए पेस्ट्री आहे, पेस्ट्री का तो नाद नाही, आधीच टाइम झालता तर निघलेलो सुसाट जायला। तर डायरेक्ट पोहोचलो मग आईकडं, जरासा आईकडं थांबलो, मग नंतर डायरेक्ट पोहोचलो वरती काकाच्या फार्म हाऊस वर। केक नंतर कट करायचा होता तर केक गाडीतच ठेवलेला, तर वन साइड गुजराती पोपटी बनवलेली, फक्त ना बटाट्याला ती चटणी लावून खाल्ली रे। आणि फर्स्ट टाइम ट्राय केली पण भाई तो जो बटाटा लागला ना, क्लास। फार्म हाऊसचं काम तर झापझूप चालू आहे, आतमधून एकदम लाईटी वगैरे लावल्यात ना ज्या पप्पानी, आय हाय एकदम भारी आणि एकदम मस्त वाटत होत्या। आपली पब्लिक अर्धी जेवलेली थोडी बाकी होती, तर आपली पब्लिक जेवली नंतर मग आणला केक कट करायला। नाम क्या है चेतू माऊ का नाद नहीं किया किसी ने है लाखों दिलों की जान। ते केक केला कट, त्यात आपला येसू व्हायचा बर्थडे होता, म्हणजे आपला सेंटा व्हायचा, आणि त्यात आपल्या माऊचा पण बर्थडे होता, तर सेलिब्रेशन तर जोरात पाहिजे। तर तिच्या लावला मस्तपैकी केक, बोलो मला केक नाही लावायचो कोणी, आपला बादशाह केक लावणार। खेळून खेळून आपल्या अन्वी दमले तर डायरेक्ट झोपले, तर आम्ही पण निघालो मग अंबरनाथला जायला। मस्तपैकी हिल पिल्ला आणि घरी जाऊन क्रिस्पी आणि चिल्ली खाल्ली आणि व्लॉग एंड केला।